आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। सुरेश धसनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधव TV9 मराठीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर मी एक राजपत्रित अधिकारी आहे, मला बोलता येणार नाही असे यावेळी जाधव म्हणाले। धसनी केलेल्या आरोपांवर परवानगी घेऊन बोलेन असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। शिवाय मला आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल असंही किरण जाधव यांनी म्हटलंय। त्याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली आहे, बघूयात। वरिष्ठांची परवानगी मी बोलेन। नाही, तुमच्या नातेवाईकांच्या तुमच्या काही कंपन्या आहेत, हे खरं आहे का? असं सुरेश धस यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे। तुम्हाला काय सांगितलं की वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर या विषयावर शासनाच्या दृष्टीने मी बोलेल। कंपन्यांना परवाना देताना 3 लाख ते 35 लाखांपर्यंत आर्थिक व्यवहार होत होते, अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केलाय सर। मी तुम्हाला एकच सांगतो, वरिष्ठांनी मला परवानगी दिली या बाबतीत बोलायची की त्यानंतर मी सविस्तर तुम्हाला बाईट देईल। मला राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मला मीडियाशी असं बोलता येत नाही। नाही सर, पण जे आरोप लावले त्यावर ते तुमचं म्हणणं मांडा। जे काही आरोप जाधव सर जे आरोप तुमच्यावरती लावले त्यावर तुमचं नेमकं म्हणणं काय? राजपत्रित अधिकारी म्हणून मला असं मीडियाशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलता येत नाही। पण सुरेश धस यांनी जे आरोप लावले की तुम्ही आर्थिक व्यवहार अशा पद्धतीने होत होते, असं तुम्हाला किती वेळा असा विनंती करतोय की मला ह्या बाबतीत शासनानं विचारणं होईल आणि शासनाची विचारलं तर मी त्यानंतर बोलेन। पण ते आरोप खोटे आहेत का? तेवढं तर सांग, खरे आहेत तो खोटे ते जे आरोप लावण्यात आले सुरेश धस यांच्याकडून जे आरोप लावले ह्याविषयी मला तुम्ही बोलतो करूच नका। मला शासनाने ज्यावेळेस वर्त केलं ना, मला परवानगी दिल्यानंतर मी ते बोलेन। कृषी खात्याचे आका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे सर। जाधव सर त्यांनी जे काही आरोप लावले ते तुम्ही फक्त तुम्ही मला वारंवार तेच सांगताय, मी तुम्हाला तेच सांगतोय की मला वरिष्ठांची ज्यावेळेस विचारणा होईल त्यावेळी मी तुम्हाला ते बोलेन। कलेक्शन करायचं राज्यभरात अशा पद्धतीचं सुद्धा म्हटलं जायचं, खासगी कंपन्यांकडनं कलेक्शन केलं जायचं, असा आरोप सुरेश धसांकडनं लावला गेला। म्हणजे जे काही आरोप लावले त्याचे तुम्ही उत्तर द्या सर, ते उत्तर देणं अपेक्षित आहे। तुम्ही उत्तर शासनाने विचारेल आणि त्यानंतर मी त्या बाबतीत बोलेन। वरिष्ठांची परवानगी घेतली, मी एक राजपत्रित अधिकारी आहे। राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मला वरून मी त्यांना त्याचं आदेशित मागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलेन। पण मग काय हे सॉरी, मी आता सर माझ्या मागे तुमच्या स्वतःचे गोडाऊन्स आहेत अशा पद्धतीचा आरोप केला जातो जाधव सर। मी तुम्हाला सांगितलं तुम्ही असं मीडियाने हे करू नका मला। तर किरण जाधव होते, हे या सगळ्या विषयांवरती बोलत नाहीयेत। मी राजपत्रित अधिकारी आहे आणि या सगळ्या विषयावरती नंतर मी बोलेल असंही त्यांचं म्हणणं आहे। मात्र आरोपांना त्यांनी कुठेही उत्तर दिलं नाहीये। सुरेश धस यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांना मात्र कुठेही कृषी भवन आहे, या कृषी भवनमध्ये जे दक्षता पथक आहे, या दक्षता पथकाचे ते उपसंचालक आहेत किरण जाधव, आणि किरण जाधवांवरती हे आरोप लावण्यात आलेले आहेत की किरण जाधव हे आर्थिक गैरव्यवहार करायचे आणि या कृषी आयुक्तालयातले ते आका आहेत असा आरोप सुरेश धस यांच्याकडून करण्यात आलेला आहे। याच कृषी आयुक्त कार्यालयात त्यांचं स्वतःचं स्वतंत्र केबिन आहे आणि ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी जे आरोप लावलेले गंभीर आरोप आहेत त्या आरोपांना मात्र किरण जाधव यांनी कुठेही उत्तर दिलेलं नाहीये। त्यामुळे निश्चित संशयाची सुई किंवा संशय हा अजूनच वाढताना पाहायला मिळतोय। त्यामुळे किरण जाधव या सगळ्या आरोपांना नेमकं कधी उत्तर देणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।